एकदम मोबाईल बंजारा काही असेल गिरविषयी सर आपल्याला सबोलाचं मार्गदर्शन करणं आणि सर एक एक शब्द आपण सांभाळून तेव्हा एवढी सावधी दंदन वाजवणं आणि आपल्या टाळी सुद्धा न थांबवणं खूप खूप धन्यवाद. समारोह अंतर्गत लक्कीशाह बंजारा व्याख्यानमाला मग प्रत्यक्ष આપણે ती संवाद करण्याचा प्रयत्न करूचो. रमेश पवार काले परमेदन व्हाट्सएप पर ये लक्कीशाह बंजारा इतिहास पर जे कोटेशन ये पर देमेलेच वो कोटेशन वो गान व्हाट्सएप पे नाके वो कोटेशन येती मग ये लक्कीशाह बंजारा व्याख्यानमाला में शुरुआत करूँ छू. ये द्वंद्व कहाँ तक पाला जाए, ये द्वंद्व कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए. ये द्वंद्व कहाँ तक पाला जाए, ये युद्ध कहाँ तक टाला जाए. तू है लक्कीशाह बंजारा का वंशज, तू है लक्कीशाह बंजारा का वंशज. फेंक भाला विचारों को जहां तक जाए, फेंक भाला विचारों का जहां तक है. असे आचार विचार सदाचार त्याग बलिदान धनी दानी न्यायदानी बलिदानी आणि कुर्बानी देवाळो मारो गोरमाटी ये गोरमाटी रो इतिहास मांडूत म्हणा मार अंग रोमांचित उठच आणि म्हणा वो इतिहासेर योद्धा जे बौद्ध काळ रो जैन काळ रो सिख काळ रो ब्रिटिश काळ रो डच रो पोर्तुगीज रो से आर्काइव में मारो बंजारा समाज रो इतिहास विस्तृत स्वरूपे ती कोणी पण संक्षिप्त स्वरूपे ती केवळ अशोक पवार कोणी ये जगे रे 250 इतिहासकार छोटे छोटे कोटेशन में 250 इतिहासकार बंजारा समाजेरो 2000 वर्षेपेक्षा जास्त कालावधीरो इतिहास ये उद्धृत करमेलेचे ये मांडमेलेचे. वो इतिहास हमारा गमागो तो, वो इतिहास हमारा ओझल वेगो तो, वो इतिहास जो कोणी हमें ते दूर रेगो तो वो दूर वेबाय इतिहास मग 3 दशकेर तपश्चर्या पश्चात डॉक्टर सुनीता राठोड मारा धर्मपत्नी जे साहित्य संमेलनेर नागपूरेर अध्यक्ष व्यक्ती आणि अब राज्यांगला भाषेर वो राज्यर संचालक आसा और मदती ती मी ये खंडेर निर्मिती किदो गोरधर्मेर प्रतिज्ञा भी या ठिकाणी तयार किदो वो इतिहासेर माई हम जना ये बातें कराचा तो हमार मुंडांग कोणी केवळ सेवालाल महाराज ही संत पुरुष आवचा. माफ करो दिगंबर भाऊ कि सेवालाल महाराज तो हमारो संत छच, सेवालाल महाराज हमारो तो आध्यात्मिक गुरु छच, सेवालाल महाराज हमारो तो आदर्श छच. आणि सेवालाल कुणशी एक व्यक्ती रेखा छईचा, कुणशी एक व्यक्ती छे तो एक विचार छ, एक आचार छ, एक सदाचार छ, एक संस्कार छ, एक संस्कृती छ. वो संस्कृती रो पाईक सेवालाल महाराज वो संस्कृती मग आपण दिगंबर भाऊ ती चर्चा करतो ना केरो तो की जैन काळ रो बौद्ध काळ रो वो जैन आणि बौद्ध साहित्यमाई मखली घोषाल नामाने बंजारा रो सार्थवा रो इतिहास ही बौद्ध आणि जैन काळेर माई वो दिखाव छ. म्हणजे हमारो बंजारा समाजो रो इतिहास हम सिंधु संस्कृती वगैरह हरप्पा वगैरह चर्चा कर रहे ठीक है, ऊपर स्वतंत्र चर्चा करतो है मन वो वादन पडेल छी. परंतु हमारो बंजारा समाज रो केवळ लक्कीशाह रो किंवा और कुर्बानी रो इतिहास मांडेर आंगड्यावर पार्श्वभूमी हम जत्तणी हम समजल नानी वते ताणी हमें लक्कीशाह कळेवाळचे, मल्लुकी कळेवाळचे, गोविंद गुरु कळेवाळचे, बच्चीतर कळेवाळचे, दयाला कळेवाळचे, बासिंग बंजारा कळेवाळचे, बज्जर सिंग राठोड कळेवाळचे असे सिखी इतिहासे में 1 से 8 पारिवारिक शहादते देवाळो रो इतिहास हमें कळेवाळचे जेती
ये इतिहास मांडतू म्हणा ये बंजारा समाजेर माई केवळ संत सेवालाल महाराज एक संत कोणी व्यक्तो और पूर्वी भी 500 साल अंगड्या हत्तीराम बाबा नामेर भी संत हमार भारतीय माई बेन चलेगो चो परमार दी स्वतंत्र गंड छ और मार माहिती जर बरोबर भी है बेन गई तो येर पूर्वी हत्तीराम बाबा पर कोई ग्रंथ लिखे कोणीच संशोधनात्मक कोई ग्रंथ लिखे धाडस कोणी की द्यायचं कारण वो अत्रा हिडन इतिहास वगैरे व्यक्तो जे ती सेवालाल महाराजेरी आंगड्या हमारो जो इतिहास हमारा जे संत पुरुष मखली गोशाल व्यक्तो मखली गोशालेर बाद जो कोणी हमारा बंजारा समाजेरो दुसरो संत ही संत हत्तीराम बाबा व्यक्तो और मूळ नाम आसाराम व्यक्तो अनुपवा बंजारा पवार परिवारे माहिती आहे तो मग एकच वात केंतळी वो हत्तीराम बाबा मोत पूर्ण रामदेव दिगंबर राठोड सर की मग हत्तीराम बाबा इतिहास शोधो म्हणजे शेती जास्त कठीण हो इतिहास शोधेर में लागो कारण तमें मालूम है कि तिरुमला तिरुपति पहाड़ी पर हत्तीराम बाबा 500 साल हेठा आयो आणि वत जे व्यंकटेश्वर छोटोसो मंदिर जे व्यक्तो वर जीर्णोद्धार कीधो आणि वत वो जे विचार येती जे सदाचार येती बाल ब्रह्मचारी पोळो स्वीकारन वतेर जे सेवा कीधो वो सेवार माध्यमे माहिती हत्तीराम बाबा संपत्ती मठेर संपत्ती जगेरो शेती श्रीमंत संस्थान अत्यंत जबाबदारी ती करू दिगंबर राठोड साहेब की जगे माहीर शेती मोठो श्रीमंत संस्थान बालाजी मंदिरेर संपत्ती रे खरो हक्कदार ही संत हत्तीराम बाबाचं संत हत्तीराम बाबा बंजारा समाजाचं आणि मग कोणी करून दिसता मग तुम्ही केन आवडे मग दिगंबर राठोड साहेब केलो तो की यार शेवटेर पेजर मग 8 पेज जोखणीवर संपत्तीर विवरणेरो इतिहास मांडलेलो छो आणि काही कथा कवितावर इतिहास जाऊ तो सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टेर माई संत हत्तीराम बाबा रे संपत्ती रो विवाद ही जकोणी 21 राज्येर 15 राज्येर 21 मठेर हजारो एकर जमीन ही जकोणी संत हत्तीराम बाबारचं आणि संत हत्तीराम बाबा व्यंकटेश्वर यांना पहिली बार जर नाम दिलो हे बालाजी के तो हत्तीराम बाबा दिलोच कारण हम बालाजी पूजा करायचं बालाजी राम भोग लगावायचा देन गई जे ती खऱ्या अर्थेती ये संपत्तीर हम हक्कदारचा हानुजरी के तरी काही चुकीर नाही काय कारण शेईचा कारण सुप्रीम कोर्ट हायकोर्ट केरोच बरोबरच जे ती संत सेवालाल महाराजे रे अंग भी 500 वर्ष अंग हमारा बंजारा समाजेर इतिहास वेत्तो संत वेत्तो ही हमें बुलाडी पडगेच आणि वो बुलाडी पडी पडाई वाद तमार निदर्शने लान देणू ही मानवार कर्तव्याचं करण मग पर या ठिकाणी भाष्य करू दुसरं वाद एक म्हणा महत्व या ठिकाणी केअरचं दिगंबर राठोड साहेब की हत्तीराम बाबा रे परंपरा माई तिरुमला तिरुपती बालाजी रे परंपरा माई ये ठिकाणी 1853 ते 1864 ये कालावधी माई तिरुपती तिरुमला बालाजी संस्थानेर पेलो संत पेलो मठाधिपती करण देखील संत सेवालाल महाराज वेत्तो ही कतरा लोकून मालमच बेन गई म्हणजे जगेर से संपत्ती रो मालक जो हत्तीराम बाबा वेत्तो आणि हत्तीराम बाबा तो 1529 लाच चले गो 1529 ते 1806 बेन गई 1806 जन्म संत सेवालाल महाराज रो जन्म ही प्रामुख्याने 1739 37 माफ करो मग से वंशज येती ब्रिटिश आर्का येती डच आर्का येती 32 इपोटोग्राफीचं वंशावळीरो इतिहास 32 व्हॅल्यूमे माई इपोटोग्राफी इतिहास संत सेवालाल महाराज ही व्यंकटेश्वर बालाजी संस्थानेरो पेलो स्थिती मोठो संत वेत्तोन वरो कालावधी ही 1853 ते 1864 वेत्तो जेती वो से संपत्ती रो मालक हमार संत सेवालाल महाराज सुद्धाच हानू जरी के तो मला वाटायचं की काही औचित्य भांगवी हानू मला वाटेन कार्यकारांचे तिसर बात दुसरं बात म्हणे या ठिकाणी केअरचं ही केअरचं की बंजारा समाजे पर कुणशेही धर्मीय रो योगदान छेनी दिगंबर भाऊ माफ करो मखली गोशालेर साहित्य बौद्धानी जैन साहित्य मावचं बौद्ध काळेम तपस्सू आवचं भल्लिक आवचं जगेरो यंगुनेरो शेती मोठो पायगोडा बांधेरो जर कोई काम किदो विये बेन गई
तो तपस्वानी भलिक पेलो गोड जेवण देर काम जर कोणी कोई की देवे गौतम बुद्धेनं तपश्चर्यार बाद दिव्य ज्ञान प्राप्त वेर बाद तो वो करे वाळो बंजारा सार्थवाद तपस्वानी भल्लिक छ हमारे इतिहासकार तपस्वी भल्लिक उल्लेख करच पण और संदर्भ देर काही धाडस करेल बेन काही जे भी तपस्वानी भल्लिकेर मार चर्चा प्रति ग्रंथ लग्ना के पण और संदर्भ तो तुम्ही देणं लागे म्हणजे म बोलो वो बात जर तम पुस्तके में लकरे नाक नाकरे हुई है तो वन संदर्भ तो तुम्हें देणं लागे आणि जना हम संदर्भ विचारेन जावचा जना हम उंदरे रोशरे पात्र ठर सकाचा किंबहुना हमार वडीलधारी गाणी हो उंदराम चरस्पर्श गाणी करा बेन काही परंतु वतच वो थांब जावचं ओर अंग तपस्वानी भलिक निस्ता गोड जेवण ते थांबेनी तो वो 7 देशेर में जावचं आणि जगे माई गौतम बुद्धेरे विचारेरो आचाचारो सदाचारेरो अहिंसारो तत्व म्हणून पटच आणि गौतम बुद्धेरे कच कि भाई ये विचार तो हमारो विचारच कशी म्हणजे मगली गोशाल जे विचार घेते तो वो विचार आमलेन चालाचा जगाचा जगभरो प्रवास कराचा व्यापार कराचा जेती गौतम बुद्धेर वो दिव्य ज्ञान प्राप्त वेवाय सत्पुरुषेर संतेर विचारेर वो धर्मेर स्वीकार कोणी किदे धर्मेर वो अनुनय कोणी किदे वो धर्मेर विचारेर अनुनय किदे जे कुणशेही धर्मीय विचारेरो अनुनय कर सकच कारण विचारी मूल्यवत्रच स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता बंधुभाव भगिनी भाव है कि नहीं हमारे सदनातही आई तो उनका सम्मान किती हमारा वो संस्कारच जे ती सेवालाल ही काही एक व्यक्ती रेखाची तो सेवा ही हमारो धर्मच हमारो कर्तव्यच हमार संस्कृतीच बेन काही वो हमार धाटीच वो हमार रूढीच हमार परंपराच वो हमार रक्तेरमाईच जे ती संत सेवाला आले रे परंपरा माई ये ठिकाणी हमें ये देखील मळच की एक संस्कारच आणि संस्कारेर विचारपीठ ये ठिकाणी आहेच जे ती संत सेवालाल महाराजरो जन्म ये 1737 39 वगैरे कोणी तो संत सेवालाल महाराजरो जन्म ही 1896 कारण 1806 आंगड्या भीमानायक बंजारा पहिली बार दख्खने मायो दख्खनेवी प्रांतची पूर्ण दख्खनच 1797 मध्ये 15 सालेरो सेवालाल महाराजरो वडील 500 घोडाले जर दख्खने मायवी और एक स्वतंत्र प्रकरण नागमेलोच भीमानायक बंजारा काही यूट्यूब पे मारे एक तासर व्याख्यान बीच तो भीमानायक बंजारा 15 सालेरो ओरे बापे सोबत जर दख्खने मग 1797 मायवी तो सेवालाल महाराज काही बापेपेक्षा मोठं थोडी नाही करायचं जे ती ही बात सिद्ध होई सकायची की सेवालाल महाराज ही 1739 वगैरे जन्म कोचो तो सेवालाल महाराज ही 1806 जन्मोच आणि अत्रीच वाद कोणी तो सेवालाल महाराज ही जी पिढी छ तो आज 7वी पिढी अब चाल रही छ मग बाबूसिंग महाराज ती चर्चा करली दो मग रुईगडेवाळे ती चर्चा करली दो मग रमेश महाराज ती चर्चा करली दो मग जितेंद्र महाराजांची चर्चा करली दो कबीर महाराजांची चर्चा करली दो जातू जातू जितू महाराजांची चर्चा करली दो जरा संत सेवालाल महाराजांनी ग्रंथ सेवागडे महाराज 4 साल 8 जना प्रकाशित हो तो दुर्गादास महाराजांना भेट देऊन होतो जरा दिगंबर राठोड साहेबे सेवालाल महाराज प्रतिमा काहीच और आईबॉल आम कू लिदे वो प्रतिमा कास जावचं हे पर चर्चा रंजित नाईकर वर चर्चा दुर्गादास महाराज म्हणून घर किदे जे केरो तात्पर्य काहीच की संत सेवालाल महाराज विचारेर परंपरार माई प्रामुख्याने ये विचार आम्ही काही देखील मिळाचं अब दुसर बात हम ये ठिकाणी केन आपण जो कोणी संत परंपरार बाद जो कोणी हमार बंजारा समाजेर जो कोणी वेगवेगळे धर्मेर माई काही योगदानची केर बाद जो कोणी सिक्की पंथेर माई बंजारा समाजेर काही योगदानचं ही देखील आम्ही लक्षात द्यायचं मित्रो माफ करो की गुरु नानक देव ही 20 सप्टेंबर 1707 पेल उदासी दिनो उदासी म्हणजे काही विचार पेरेरो उदासी म्हणजे काही विचार केरो कु वगैरे पुन वगैरे केरो संस्कार देरो आणि पेल विचार यात्रा उदासी गुरु नानक देवच कोणी 1707 बाद जोडच आणि 20 सप्टेंबर 1707 बाद भाई मनसुख बंजारा भाई मर्दाना आणि लकीशाह बंजारा एवढो इतिहास देखील आपण या ठिकाणी यावचं या ठिकाणी जोडच जे ती सिख धर्मेर माई गोर बंजारीर कुर्बानी ही मांडतो म्हणा जर हमें ही पार्श्वभूमी जर मालूम न हुई तो बंजारा समाजे इतर धर्मे पर योगदानचं इतर धर्मीय बंजारा समाजे उपकारचं हे वाट्या आत्मपरीक्षण करेल वेळेचं
जे ती मन क्लिअर क्लिअर या ठिकाणी केअरच की 20 खंडेर माई म्हणजे संदर्भपूर्ण इतिहास या ठिकाणी मांडमेलो जम सुप्रीम कोर्ट जरी चले की त्यावर उत्तर मार्गांचं की वो 20 खंडे माहिती मग ये मांडायला प्रयत्न करमेलो छू की खऱ्या अर्थे ती इतर धर्मेरो बंजारा समाजे योगदानचे तो बंजारा समाजावर इतर समाजे योगदानचं ही वाचून क्लिअर कस्टलचं जे खऱ्या बाते ती हमें ना बंजारा समाजेरी कुर्बानी कतरी व्यक्ती हीच केतू होला हमें ये बातें काही कोण लागायचं विचार या ठिकाणी कोण लागायचं जे ते गुरु नानक देव ठाकुरदास बंजारा गोविंद म्हणजे वर गोदू बंजारा आणि वर बाद लक्कीशाह बंजारा हे 3 पडाव या ठिकाणी दिखावचं आणि पेल घटना या ठिकाणी वच की बंजारा समाजावर सिख संप्रदायाची नातो को जोडायचा तो सिख संप्रदायाची नातो आणून जोडायचं की भाई मर्दाना आणि नानक देव जरा वो यात्रा पण निकळचं देश विदेशर यात्रा निकळचं जरा यात्रा निकळतो म्हणा जो कोणी लक्कीशाह बंजारा दादा ठाकुरदास बंजारा उंदर एक तांडेर पडावा पडायचं वो पडावे जो गुरु नानक देवर पडावा पडायचं वो पडावे पर जो कोणी एक बालवचार जन्म वच लकीशाह बंजारा परिवार में एक बालवचार जन्म वच आणि वो नाचतो गातो जो रममान वच आणि मर्दाना जो कोणी संते सोबत जे आवे जो काही भिक्षा मागे नावचं पण काही मळे नाही वो नाच गायन येर माई धुंदेम जो बालबच्चा काही वेळे जो मरजावचं आणि मरजायर बाद जो कोणी लोक कचिक एक संत पुरुष आहे तो वर प्रतिनिधी आहे तो आणि कदाचित तू श्राप देत नो करणच आपण बालबच्चा चलो काही को पच ठाकुरदास बंजारा ही ओर परिवारेर दी मनक्या मेलन घोडे पर वो महात्मान जान आडावचं वो न कच गुरु नानक देव जी कि हमारा कहीं चुगो कहीं चालो हमारा बाल बच्चा जन्मो तो हम जश्न में थे तुम्हारा सम्मान हमको लिखी दे तो चालो हमारा बाल बच्चा तुम जीवित करन तो गुरु नानक देव के लागो कि मारे विचारेर माही केनी जन्म देणो आणि केनी मृत्यू देणो ही मार हाते छेचा तो ही प्राकृतिक वाच ही नैसर्गिक वाच आणि तम केरेचो तो आऊचू वो आयो आणि को कि जनाई करे तुम्हारा परिवार में आगे बाल बच्चा जन्मे पण आशीर्वाद देन में जरूर आयु जनाती सिख धर्मेती बंजारा समाजारो जो कोणी योगदान छ अभी एक लक्ष्यम लो कि बंजारा समाज धनी व्यक्ते बंजारा समाज दानी व्यक्ते बंजारा समाज न्यायदानी व्यक्ते बंजारा समाज ये बलिदानी व्यक्ते कुर्बानी दिने थे जेती बंजारा समाजेर उल्लेख करतोना चळवळीर कार्यकर्तारी काम छ कि बंजारा समाज धनी व्यक्ते कारण व्यापारी व्यक्ते अब शेष धनी व्यक्ते काही हवाल रविकांत राठौड़ मैंने खूब मस्त बात को मन पटी बात रविकांत राठौड़ को कि हमारे बंजारा समाज हम कह रहे थे कि एक वड़ी हम राजा महाराजा व्यक्ते हैं दूसरी वड़ी हम सवलती मांग रहे था है कि नहीं ये परस्पर विरोधी बात छे काही इतिहास ही इतिहास रच वास्तवी वास्तव रचू संदर्भ पकडन रच आणि फर्स्ट हँड रेफरन्स पकडन रच कथा कविता रो इतिहास पूर्ण इतिहास चालू रही जेती इतिहास जे जागेच उरेणू बंजारा समाजेर 108 पवार जाधव आणि राठोड परिवारेर 108 पारिवारिक शहादते 133 सालेर में शिकी पंतेम जर विये म्हणजे जन्मे वाळो बालबच्चा ही मरेसारो जन्म रोची याडी बापेर मालमच आणि मरेसारो जो कोणी जगरोच लढरोच शिकरोच असो समाज संत परंपराती का जुडतो गो कारण व्यापारी करतो तो व्यापार करतो तो अनेक देशातीवर संबंध आत होतो अनेक भाषातीवर संबंध आत होतो अनेक संस्कृतीवर संबंध आत होतो अनेक राजा महाराजातीवर संबंध आत होतो आणि ही संबंध जुडान रकाळे सारू कोईतरी ज्ञानी पुरुष वो चाहे कुणशेही समाजेरो कुणशेही धर्म निकाली रो कारण बंजारा समाजे स्वतःरो काही धर्म कोणी व्यक्तो मानवतावादी हीच ओरो धर्म व्यक्तो मखली घोषालेरो मानवतावादी विचार हीच बंजारा समाजेरो धर्म व्यक्तो छ आणि रिये आणि उस धर्म आम्ही ठिकाण रकाडेर काम संस्कार ठिकाण रकाडेर काम हमार पिढीने करायचं दिगंबर भाऊ होता हमार गपलत वेरीचं जे ती खरे अर्थे ती जे भी काही दिव्य पुरुष जे भी काही ज्ञानी लोक वो ज्ञानेरे महासागरेना ये व्यापारी लोग जान जुड़े आणि वो ती विचार विमर्श करते थे वो व्यापार करते थे कारण वो दिव्य पुरुष राजा महाराजा ती देखील संबंध होतो उनर सन्मान रहतो तो पूर्वी जेती ये से धर्मेर माई बंजारा समाजेर लोक जो कोणी तन मन धन आणि बलिदानाचे योगदान देते ते म्हणजे बौद्ध काळ रो जैन काळ रो सिख काळ रो कि कुणसेही काळ रो अब तो मैंने एक बात में पूछू कि बंजारा समाजेरो तपस्सु आणि बल्ली अनाथ पिंडक जे काही पॅगोडा बांधो जे काही वास्तू या ठिकाणी उभो केलो वो अनाथ पिंडक गौतम बुद्धे देखील श्रावस्ती सारखो नगर उभं करून दिलो
म्हणजे 40 वर्षा वारशेरे एकंदरीत कारकिर्दी माई 19 वर्षा वाज जत गौतम बुद्ध वास्तव्य करण रो वो वास्तवेर जागा पूर्ण खरेदी करण लेरो काम अनाथ पिंडक बंजारा कितोच बौद्ध संस्कृतीर माई बौद्ध धर्मेर माई जातक कतार माई पासे 47 जातक कतार माई पेल जातक कतारचं बंजाराचं आणि बंजारा अनाथ पिंडकचं आणि शेती मोठो धन दान जर बौद्ध धर्मेन जर कोई किदोविये तो वो अनाथ पिंडक बंजारा किदोच ये बात हमें भूलतो आई नहीं जेती हमारा धर्मेर हमें इतिहास जर करके तो से धर्मे में योगदान दे हमारे इतिहास जेती खरे अर्थे ती हमें ये बातें आत्मपरीक्षण करेल गरज की बंजारा समाजात काही योगदान दुसरं बात या ठिकाणी म्हणणं महत्वाची या ठिकाणी केरचं की बंजारा समाजावर नक्कीशा बंजारा ती काही संबंध अब दुसरं बात आवच पहिले गुरु ते लेनताणी आखरू गुरु ताणी दावे गुरु ताणी आणि वर पश्चात सुद्धा परुक्षयारे ताणी बंजारा समाजेर लोक जो कोणी कुर्बानी देते आयचं युद्धम लढते आयचं मरते आयचं नाही काही आणि वो लिखित इतिहास वो जीवित इतिहास म्हणजे जे जीवित इतिहास वर अँथ्रोपॉलॉजिकल आर्किओलॉजिकल इव्हिडन्सेस वर फर्स्ट हँड वर इव्हिडन्सेस म्हणजे वो फर्स्ट हँड इव्हिडन्सेस आधारे पर भटवीरे आधारे पर जो कोणी भट लोक हमार वंशावळी जो मांडमेलेच आणि वो हरिद्वारेन बी पंडावईन बीच येते बीच आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट 32 व्हॅल्यू में माई जो कोणी वंशावळी रिपोर्टोग्राफी मांडमेलोच 32 व्हॅल्यू में माई 32 व्हॅल्यूम has been published by British government, Dutch archive, French archive. आणि वो 32 व्हॅल्यू में जो 1,80,000 वंशावळीरो इतिहास गामेर इतिहास जो वो भटोई माईचं वो फोटोग्राफीर माईचं जे ती इतिहास हमारा गमागोच वो शोधेर काम है तो हम कर रेचा जे ती खरे अर्थे ती लकीशा बंजारारो बल्लूराय बिंजारावत रो ये लकीशा आणि बल्लूराय बिंजारावत ये परंपरार माई प्रामुख्याने ती 1 से 8 पारिवारिक शहादत है देवाळाचे कोई लोक भी है तो माहिती लकीशा बंजारा ये लकीशा बंजारा जो 8 बेट बेटा विकते 8 बेट बेटा जो कोणी वेगवेगळी लढाई माहिती जो कोणी कुर्बानी दे मेले 8 बेट बेटा एक बेटी व्यक्ती माता सीतो बादे मु वसंत कोर वगैरे कचो तो माता सीतो ही जो कोणी शहीद मनी सिंग जो कोणी बेईती आणि शहीद मनी सिंग लकीशा बंजारावर जमाई व्यक्तो म्हणजे जगे मायरो शेती मोठो श्रीमंत व्यापारी जेर दिल्ली रकाबगंजेर रो मालचार रो शिरोच रो वतेर जनार मुख्य 4 गाम आणि अब 80 पडाव म्हणजे 180 पडावार दिल्लीर पूर्ण जागार मालकी हक्क ही लकीशा बंजारार भेटतो 1911 न जना दिल्ली ते कलकत्ता कलकत्ता ते दिल्ली राजधानीर जना फेर बदल वियो जना वो संपत्ती हस्तांतरण जो गव्हर्नमेंटेन वेगो जो हस्तांतरण हत्तीराम बाबारे मठेरो बालाजी मठेरो हस्तांतरण टीडीटी दिन वेगोच जेती खरे अर्थे ती हमार अंगेर लड़ाई हमारो अंगेरो युद्ध हमार अंगेर चळवळी रो जर कोई केंद्र स्थान जर रेन चावच तो हत्तीराम बाबार संपत्ती हमार छ आणि वो संपत्ती समाजेर कामेसर उत्तम लाईच आहे वो संपत्ती रो एक इच आणि सिखी इतिहासेर माही ये व्यापारी लोक जर वो लोकन जर धनदान करते हुए हुंदुती युद्ध करते हुए उमाई बलिदान देते हुए तो वो बलिदानेर इतिहास शेकडो येर माईच म्हणजे जगेरे पाठी पर लकीशा बंजारा बल्लू नायक शहीद मनी सिंग जे शहीद मनी सिंग लकीशा बंजारावर जमाई व्यक्तो आणि शहीद मनी सिंग एक कोणी सिखी इतिहासेर माई शहीद मनी सिंग जो कोणी 4 गुरु सोबत काम करमेलोच वयरे 13वे वर्षी लकीशा बंजारारो जमाई ही जो कोणी 13व्या वर्षी फक्त वायाना गुरुकन आहे तो वयरे 5वे वर्षी गुरुकन चले गोतो म्हणजे सिखी इतिहासेर माई जे 10 गुरुच वो 10 धर्मगुरु रे सोबत गुरु ग्रंथ साहेबेरी से बीड्स लकेवाळो म्हणजे गुरु ग्रंथ साहेबेर माई से बीड्स लकेवाळो गुरु ग्रंथ साहेबेर पुनर्रचना करेवाळो जर मार समाजरो मन के आविए वो शहीद मनी सिंग विए वो शहीद मनी सिंग लकीशा बंजारावर जर जमाईवे आणि शहीद मनी सिंग पवार वेतो बिंजा परिवारेर 72 लोक सिखी इतिहासम जो कोणी बलिदानी दिनेच कुर्बानी दिनेच आणि लकीशा बंजारार 52 लोक जर बलिदानी दिनेच आणि राठोड परिवारेर आजी बाबा शोधन मा काढो पर एक स्वतंत्र एपिसोड नाकमेलुचू वो जर बलिदान दिनो विए तो लकीशा बंजारारो इतिहास ये धनीरो वेतो व्यापार करतो तो
लोगडेर किल्ला उभो केलो म्हणजे जगे माई शेती मोठो किल्ला बांधेरो काम ओन धन पुरायरो काम वो दान करेरो काम जर कोई महात्मा की दोवी कोई सत्पुरुष की दोवी है वो सत्पुरुष नाम जो लक्कीशा बंजाराच जरी मन मन गर्व वाटत मन अभिमान वाटच की लक्कीशा बंजारा ही जो कोणी जगे मैरो शेती मोठो किल्ला बांधेरो काम केलो आणि शेती मोठो किल्ला बांधेरो काम जर लक्कीशा बंजारा जर किदो भी है वो लक्कीशा बंजारा गाथा गातू वाला मार तो अभिमानाची छाती फुल जावच बंजारा समाजेर परंतु येतच वाद थांबेनी कहान सिंग नाभा लक्कीशा बंजारा रो जे इतिहास आबाजे 400-450 वर्ष विन चले गे ये 400-450 वर्ष रो जे इतिहास वो 400-450 वर्ष रो इतिहास काही लोक दाबन लाखेर काम केले म्हणजे 400-450 वर्ष 300-350 वर्ष लक्कीशा बंजारा समाजावर वेचतो हानू जर लोकून मालम वेचतो ब्रिटिशां जर मालम वेचतो तो आम्ही चोर उच्चका ठगानी गुन्हेगार ठरतेच कोणी जे ती ब्रिटिश गव्हर्नमेंट ब्रिटिश आरुकाईर माई असे काही सायटेशन्स की प्रत्येक गव्हर्नर जनरल जाणता आणि ब्रिटिश पार्लिमेंट माई हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स जाण कच की हे भारतीयन जो कोणी जिंकणं कठीण सकच का की वत असे ट्रेडर्स आणि ट्रान्सपोर्टर्स सकच काही गुमंतू जनजातीचं आणि विशेषतः जो कोणी बंजारा जातीचं जॉन ब्रिक्सेर रिपोर्ट जना जॉन ब्रिक्स जालनात आणि आमेलोच जॉन ब्रिक्स जो कोणी ब्रिटिश पार्लिमेंट दखरोच की हमें न जर भारतीय राज्य करेरी ये तो हमें ने ये बंजारा जमाती ये गुमंतू जमाती जो हमारा कहीं कोण लागे हमें बीमोड कोण लागे आणि लॉर्ड मॅक्युली आयो लॉर्ड मॅक्युली जो कोणी 35 वर्ष भारतीय परो आणि घरघर जाण दिटो आणि हे लोकून जर हमें खरे अर्थी ती कारण वो लड़वे येते उनको धन भी येतो दान भी येतो उंदुरगन जो कोण वो व्यापार करते ते तो काही टाळ मृदंग लेन थोडी पडते ते जग बरो तो वो व्यापार जना करते त्याच्यानंतर काही सशस्त्र अशी टोळी बी रेती ती वो सशस्त्र टोळी लेन फरते ते आणि सशस्त्र टोळी लेन पड्यावा भारतीय माई एकूण जे 80 बिराड वेचते वो 80 बिराडेपैकी 52 बिराडे गोरमाटीर वेचते जे ती 52 बिराड फकीम मल जाय ही जे कोटेशन साहित्य मावचं वो साहित्य जो संदर्भ येता हमें सापडच जे ती अनेक बाकी भी जाती व्यापार क्षेत्र माई व्यक्ती कोणी आणू छेचा पण बंजारा समाज जो ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन जगो जगे बाई जो अनेक वाटोच येसाट कानिटकर 1937-38 पुस्तक लोकोच हिस्ट्री ऑफ इंडिया वो मी लवान मार्ग केमेलो सिसिल क्रूट केमेलोच आणि जगेर से व्यापारी केंद्र जगेर जे तीर्थक्षेत्र जगेर जे काही रूटचं जे मॅपचं जे मार्गचं महामार्गचं वो महामार्ग निर्माण करेरो काम ये जगेर पाटील जर कोई मन क्या कितो तो बंजारा कितो बंजारा व्यापारी कितोच जे बंजारा समाज रो जे इतिहास की लक्कशा 15वी शताब्दी मावगो व्यापार करणं मोठो कानूची और लारेर इतिहास लारेर ज्ञानच और लारेर इतिहास संस्कृतीचं और व्यापारेर जो कोणी एक संस्कारचं आणि वो व्यापारेर जोरे जो कोणी हे लोक काही करमेलेच ली करमेलेच अब तमेन मालूम ये की दुलेराय करानीर इतिहासम जो कोणी गुजरातेर कच्छेर इतिहासम 7 लाखा वेत्ते कतरा वेत्ते 7 लाखा बंजारा वेत्ते पण हम लकीशाना लाखा केवळ काही लकीशा ये लाखेर लदीनी करतो तो एके टप्पार माई लाखेर लदीनी लकीशा करतो तो देणगे आणि सेवालाल महाराज एक 3700 वगैरे बिराड वेचतो अत्रा पुरता कोणी येतो सेवालाल महाराज जरी वर्गन 3-3.5 जरी वर्गन बिराड जरी बी आहे परंतु 52 बिराडे नेतृत्व करतो तो कारण सेवालाल महाराज आम्हाला संतच कारण वो संत परंपरा वो येत वाहन आवच जे ती लकीशा बंजारा रो गोविंद गुरु तुम्ही इतिहास मग पूछो गोविंद गुरु बंजारा ही 1916 न जालियनबाग हत्याकांडे रांगडा 3 साल आंगड्या ब्रिटिश सरकार जनरल डायर गोळीबार किदो जो कोणी ब्रिटिश अधिकारी जो कोणी आपणे गोविंद गुरु बंजारा मानगड संस्थाने माझेही जाव होतं 1500 लोक हुतात्मा मेलेच जालियनबाग हत्याकांडात 300-350 लोक मरेच मनक्या 300-350 मरेच की 1500 मरेची महत्वाची महत्वाची हीच की जालियनबाग हत्याकांड 1919 चर्चा आम्ही इतिहासम लावचा कथा कविताम लावचा अभ्यासक्रम लावचा परंतु 1916 3 साल अंगेर ओरपेक्षा 3-4 पाठ बलिदानी देवाळो इतिहास हमारे जगो सोमर येईनी जे गोविंद गुरु बंजारा मानगडेर संस्थानेरच वो बंजारा जमातीम जरी जन्मविये तो जना राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरात
ये 3 राज्य रे 5 लाख आदिवासी रो नेतृत्व करेवाळो गोविंद गुरु बंजारा व्यक्तो आणि गोरमाटीचं जना तालकोटारण लकीशा बंजारा भारत सरकार जयंती कितो मैं इंग्लिश वर्जन रो प्रकाशन कितो तो मैं गोविंद गुरु बंजारा वंशज लेंडिंग रहतो संसदीय कार्य मंत्री अर्जुन मेघवाल आणि अर्जुन मुंडा ट्रायबल मिनिस्टर म्हणे विचारे सर रियली गोविंद गुरु बंजारा बिलोंग्स टू द बंजारा कम्युनिटी मतलब ऑफ कोर्स आई वुड लाइक टू शो दैट है कि नहीं और फैमिली लोग मार्ग म्हणून भलाय मग आणि डॉक्टर वो येर जोकड मग मारो येन पर्सनल मकसद लेमेलो छो जेती लकीशा बंजारा रो इतिहास केतु वणा ये लड़वेर इतिहास आम्ही केतु वणा और लारेर ये से लारेर काही छे पार्श्वभूमीचा जेती खरे अर्थ आहे ती हमें ये बातें विचार करेर गरज छ की द्वंद्व कथे तरी हमें पाळेर छ की हम विचार आचार सदाचार संघटना नियम पक्ष हम द्वंद्व देखाचा अरे वैचारिक द्वंद्व तो रेज वाळवेगो वैचारिक मतभेद तो रेज वाळवेगो परंतु द्वंद्व कहाँ तक पाला जाए युद्ध कहाँ तक टाला जाए म्हणजे ये द्वंद्वेरो युद्ध कधी तरी चाले वळा बा है की नाही तू लकीशा बंजारा वंशजची ही जे भालाच विचार रे इथं काही कोण लागे इथं फेकून लागे जे ती खरे अर्थ आहे ती भारत वर्षेर माई लकीशा बंजारा जो इतिहास वो इतिहास अत्यंत दिव्यमान छ ओरच परंपरा म्हणजे बादसिंग राठोड बंजर सिंग पवार तमें जो बादसिंग बंजारा जो तमें मई कहानी पूछो कि जना नांदेड़ थी दल खालसा निकलो शेवटेर 5 मिनिटेर मई में तमें बात कहेवाळो छो कि जना नांदेड़ थी आखिरी गुरु दशम गुरु गोविंद सिंह जी जना दल खालसा नांदेड़ थी निकलो तो नांदेड़ थी वो मार गाम लोरा 82 किलोमीटर वतेक पड़ाव नागवत किल्लाच बरानपुर गो सरानपुर गो सोनीपत गो सडोरा गो बेन गई हनु करण लो ई करण ताड़ी जोकड़ लोगड़े जानताड़ी खालसा बंदेर स्थापना की दो दिगंबर राठोड साहेब जना गुरु गोविंद सिंह जी सारखो दशम गुरु बंजारा समाजेर जना जना दल खालसा पंच प्यारे जना नेमो तो वो 5 पंच प्यारे माहिती विनोद सिंह जर एके शिखी गुरु जर वो वंशज जर छोड़ दिले नहीं तो बाकी 4 पंच प्यारे गुरु गोविंद सिंह जी उन्होंने जो प्रत्येक 5 हुकुमनामा 5 जो कोणी तलवारे 5 जो कोणी वो भाला और 5 जो तीर देन ताणी नांदेड़ येती 5 लोकूर पंच प्यारे इस पाठो वो पंच प्यारे माई बल्लूराय बिजरावतर बेटा मल्लुकेर भाई नठिया बेड बेटा वो 4 बेड बेटा जो पहले पंच प्यारे और वो पंच प्यारे रो आदेश सिखी इतिहास गुरु परंपरा जो बंधनकारक माने मावच बेन गई जेती बंजारा समाज रो सिखी इतिहास माई लकीशा बंजारा इतिहास माई जर आम्ही काचा तो जना बासिंग बंजारा ये और 5 वो ये लोक लेनतानी ये लेनतानी 20 सशस्त्र तुकडी लेनतानी जना वो बाहर निकळच तो सशस्त्र तुकडी आणि और बाकी जो कोणी 8 सुरमा म्हणजे 20 तुकडी मानी 5 तुकडी आधेती ज्यादा लोक जो गुरु गोविंद सिंह जी म्हणून जो हुकुम नाना वो लेनतानी कोणी लबान मार्गेती जो कोणी लोगडेन पाठवो आणि वो दल खालसा जरा निकलो जना खालसा पंथेर स्थापना हुईचा आणि वो खालसा पंथेर स्थापना करेर माई बंजारा समाजेर योगदानच आणि वो खालसा पंथेर स्थापने बलिदान जे देवाळेर जो लोकच वो येर माई लोकच जेती बासिंग बंजारा एक कोणी तो सलग 8 युद्ध जिंको आणि जे दल खालसा 5 पंच प्यारे 20 बाकी सैनिक तुकडी 25 लेन निकली थी वो 5000 येती 10000 वी 25000 वी 35000 वी आणि आखरी जना वो लोगडेन कुची जना 70000 वी आणि जना लोगडेन खालसा पंथेर स्थापना वी म्हणजे खालसा पंथेर स्थापना करेर माईर भी मुख्य भूमिका ही केर जरी वी आहे वो मनाबे मानेन की वाटाचे बंजारा समाजेर आणि वो लकीशा बंजारा वंशज जे ती बासिंग बंजारा सेवटेर म 2 मिनिटेर माई केंत मने टिकीट थांबेवाळो छु की बासिंग बंजारा तलवार येती जे मोगली सल्तनते माईरो जे गुरुच बेन गे उंदूर जे राजाच जे बादशाहच फरुखशार व्यक्तो तो जना वो बासिंग बंजारा बंदा सिंग बहादूर जना दिल्ली मोहन पकडलच आणि जुलूस काढून वर बालबच्चार हत्या करच जे 700-750 लोक वेत्ते ओमे आधे बंजारा वेत्ते जना जुलूस ओमे काढे पकडन लगे जना बंदा सिंग बहादूर चढार चक्रेर माई अलवेल सिंह बासिंग बंजारा वो बाप और वो बाकी भाई ये जो पकड़ा जावच आणि दिल्ली रे कुतुब मिनारेर माई म्हणून पकडन जो फाशीम लटका देम जावच पण वो रांगेर कहानी केर थांबेवाळो छु की बासिंग बंजारा ही जो कोणी
आत्रा शूरच की सलग 8 लढाई जिंकण आवचं बंदाशी बांधरो तर नेतारच परंतु प्रत्यक्ष लढाई लढावं कोणचं बासिंग बंजाराचं वर बेटबेटाचं वर बाईचं जे ती बासिंग बंजारानं पकडलंच आणि ओन कच की तुझची काही कलाव सुरमा की जे सलग जो कोणी 5 ते 25 आणि 25 ते जो कोणी 70,000 तू दलकालचा करली तो चुका लागो आणि तू जो कोणी लोगडेर जो राजधानी स्थापन केली चुकच पकडा गोचे कच तार सुरतार कारनामा आम सांभळेचा कच दगळा कच उगाच मार हातकडी गोल बेन काही ही कथा कहाणी चेचा ही वास्तविक इतिहास जना परुक्षार वरकन तो 70,000 सैनिक रच आणि येतो 7-8 वनगच हातकडी खोल हातकडी खोलच बासिंग बंजारा नियत्ता बासिंग बंजारा हातकडी खोलेर बाद और 8 अंगर शक्यर जो तलवार चिन्हच आटीन जो मोतेर घाट उतारच आखरी वार परुक्षार करच आणि आखरी वार जनाऊ परुक्षार करच परुक्षार मरतो बचच हेमिल्टन कमिशन होता आवच आणि हेमिल्टन कमिशन मध्ये डॉक्टर रचवू डॉक्टर वर जीव बचावच जना व्यापार करेर सनत ब्रिटिश सरकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापार करेर सनत परुक्षार ही ब्रिटिश गव्हर्नमेंटेन दच आणि जना व्यापार करेर सनत जर ब्रिटिश गव्हर्नमेंटेन जर परुक्षार न द बासिंग बंजारार तलवारे वारे ती घायल वेगतो मरणांत वेगतो कोण बचायर काम हेमिल्टन जर कमिशनर व डॉक्टर जर न करतो तो आज हम गुन्हेगार जमात कायद्यावर माही 150 वर्ष राज्य इकोनी करते कारण 2021 ना हमें ना गुन्हेगार जमात कायदा ना 150 साल वेगेच आणि 150 साल वेगेच गुन्हेगार जमात कायदा हमें नाकेच तो गुन्हेगार जमात कामाई कायदा माही नाकेरो जर कुणसो मुख्य वाद जर विये तो ये धनी धानी न्यायदानी बल्लेदानी कुर्बानी देवाळो बासिक बंजारा युवर मुख्य प्रेरणाच आणि हे लोकून जर तुम्ही रोकेर विये तो युरोपियन इकॉनॉमिकल इंपेरियलिज्म आम्ही जर लादेर विये आर्थिक साम्राज्य जमिनीत लादेर विये तो ये बंजारा लोगों खत्म करू लागे कि ब्रिटिश गवर्नमेंट हमें पर हमारे सब बाकी जे के लड़ रहे हो घूमंत लोग कहते वो पर गुनेगारी जमात कायदा ला दो आणि वो गुनेगारी जमात कायदा 1971 लेंताणी बन गई 1871 लेंताणी वो 1952 ताणी हमारा गुनेगारी जमात कायदा रो म्हणजे जगेरे पार्टी पर एकांदी जाती पर अनेक जाती पर हनु गुनेगार जमात कायदा जन्मजात लादेर काम जर कोई करेर भी हमारे गरीबी का होगीच हम तो राजा महाराजा व्यक्ति हम तो लड़ते थे हम ये व्यक्ति अरे हम घुमतू राजा व्यक्ति हम काही स्थायिक राजा पण होते हमारा व्यापारी हमारा मुख्य अर्थव्यवस्था केंद्र व्यक्तो जेती बासिंग बंजारा आणि ये लढवाया लोक प्रेरणा सकेन बंजारा समाजापनी तत्सम जाती पर ब्रिटिश सरकार गुनेगार जमात कायदा लादो जेती हमार जे स्वर्णिम इतिहास व्यक्तो ओझल वेगो डुबगो आणि असो स्वर्णिम इतिहास केम मन अत्यंत महत्वार वाटाचं ओवर नजर एक बराबादी ही लखमेलो म्हणून बंजारा नामावली एक पुस्तकाला कोचू आणि ओरबात तमेन या ठिकाणी मालंबी आहे सेलर असतो की एक बंजारा नामा नामे एक पुस्तक लखमेलीचं आणि वो केमेलीचं ये उजडा हुआ चमन ये उजडा कारवा मग कोणी केरो सेलर असतो की केरीचं आणि सेलर असतो की आंतरराष्ट्रीय कीर्ती लेखिका साहित्यिकचं बरं का नजीर अकबराबादीर 1.5 लाख रचनाचं 1.5 लाख जगेरो सेती मोठो रचनाकार नजीर अकबराबादी 17व्या शतकेर माई 1715 न 1717 माई वो जो कोणी ही बंजारा नामा लखच आणि उकच तू ही लक्की बंजारा तांडा तेरा बारी है कापिल दिल से मत रहना तू बड़ा व्यापारी है व्यापार तेरा सच्चा है तू खुदा का प्यारा है दुनिया तुझे याद करेगी तू सबसे न्यारा है सिंधु सुनेर दिल्ली रकाबगंज पौरा देवी राखी गढ़ी हम कह रहे थे बंजारा नामावली में सिंधु सुमेर दिल्ली रकाबगंज राखी गढ़ी अलवर ये तो तेरा है तू खुद को भूल गया जगत का राजपाट तेरा है तू ही लक्की बंजारा तांडा तेरा बारी है काबिल दिल से मत रहना तू बड़ा व्यापारी है व्यापार तेरा सच्चा है तू खुदा का प्यारा है दुनिया तुझे याद करेगी तू सबसे नारा है ये बंजारा नामावली रे दीर्घ काव्यनं आम्ही आंतरराष्ट्रीय पुरस्कार अग्निशिखा परिवार दिनो 2017 न आणि तमेन मनी केअर हे वाटाचं की शैलार असतो की कच शेवटी जातू की उजडा हुआ चमन म्हणजे ये चमन दिटी हो हे व्यापारी लोक जे दैदीप्यमान इतिहास ये उजड़ा हुआ चमन ये उजड़ा कारवा ये उजड़ा हुआ चमन ये उजड़ा कारवा कोई भी नहीं है हम पर मेहरबा पीड़ा जगी जे किसी बंजारा जिंदगी अशी बंजारा जिंदगी रो इतिहास आज आम्ही गुन्हेगारी जमात कायदे आम जरी आम्ही मोडीत दिकारोवी आहे तो वन नेशन वन कॅटेगरायझेशन कोणी तो वन नेशन वन सब कॅटेगरायझेशन नामेरो मारो 547 पेजेरो एक पुस्तक आरोच वो तमेन
न्याय दिए नोमैड्स टुवर्ड द स्टैट्यूटरी सेफगार्ड तो वेलफेयर डेवलपमेंट बोर्ड नीति आयोग भी हो मार नाइक सेंटर माध्यम थी वनारटी हुई महाज्योति हुई भाषा अकादमी हुई और प्रपोजल मत दिनों शासने और फॅक्टरी बोर्डचा जेथे मन काही काही केअरचं की समाज संघटनानं हमें न स्वतः नामे सारू कोणी तो समाजेसरू काम करायचं समाज हमार समाधानासवर हमें काम करायचं जेथे अंगेरोचं इतिहास वो इतिहास हमें जर घडायरवी है तो हम इतिहास जर हमें मालूम नहीं तो इतिहास ये काम करायचं जेथे ये रचना आरीचे पुस्तक आरेचं ये समाजन तम पुराव बाल बच्चा नु शिकाव तो तमेन तमारी इतिहास कळे तमेन चोर उच्चका गुनेगार केर कोई धाडस कोणी करे ये निमित्त थी लखीशा बंजारा पहले व्याख्यान माला गंगाखेड परिवारेवाळ मन येता आवर्जून निमंत्रित केले मन भलाय मारो सन्मान केले मन सांभळणे दिले सहन केले और बद्दल ये ठिकाणी मग आपण धन्यवाद व्यक्त करणे थांबूचू आणि जातो जातो की जय लखीशा जय शवालाल जय हत्तीराम धन्यवाद.